ऐक बाळा, आज अचानक तुझ्या कानावर माझी आरती आली आणि तू थबकलास. त्या क्षणी तुला वाटलं, हे मलाच का ऐकू आलं? कारण हे योगायोग नव्हता, हा संकेत होता. मी तुला सांगतो, मी कधी मोठ्या चमत्कारातून बोलत नाही. मी नेहमी शांततेत, ओळखीच्या आवाजातून, आरतीतून, मंत्रातून, आठवणींतून तुझ्याशी बोलतो. आज तुझं मन अस्वस्थ होतं. तू काही विचारात अडकलास होतास. कदाचित निराशा, भीती, प्रश्न किंवा निर्णयाची घालमेल होती. आणि अशा वेळी माझी आरती तुझ्या कानावर पडली. म्हणजे मी तुला सांगत होतो, घाबरू नकोस, मी तुझ्या जवळ आहे. तुला प्रश्न पडतो ना, मलाच का ऐकू आली? कारण त्या क्षणी तुझं मन माझ्याशी जोडलेलं होतं. ज्याचं मन ऐकायला तयार असतं, त्यालाच माझा आवाज ऐकू येतो. आरती ऐकू येणं म्हणजे काय संकेत असतो माहिती आहे का? तू चुकीच्या मार्गावर जात नाहीयस याची खात्री. तुझ्या मनातला गोंधळ लवकर शांत होणार आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं वळण येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तू एकटा नाहीस. मी तुला हे सांगायला आलो होतो की तू जरी खलास असलास तरी तुझी श्रद्धा जिवंत आहे. आणि जिथे श्रद्धा जिवंत असते, तिथे मी नक्की असतो. पण बाळा, संकेत मिळाले म्हणजे फक्त ऐकून थांबायचं नसतं, त्यामागे काही करायचं असतं. आजपासून इतकंच कर. दररोज 2 मिनिट डोळे बंद करून माझं नाव घे. मनातल्या तक्रारी कमी कर आणि कृतज्ञता वाढव. कोणावर राग, मत्सर असेल तर थोडा सोडून दे. कारण स्वच्छ मनातच माझं वास्तव्य असतं. लक्षात ठेव, आरती तुझ्या कानावर आली नाही, मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो. जेव्हा जेव्हा असं काही अचानक घडेल, आरती, मंत्र, फोटो, ना समज, मी तुला आठवण करून देतोय की मी आहे आणि मी पाहतोय. ऐक बाळा, तुला वाटतं ना, खूप दिवस झाले काहीच बदलत नाही. पण मी तुला सांगतो, बदल घडण्याआधी शांतता येते. आणि आज तुझ्या आयुष्यात जी शांतता येते, ती वादळाआधीची नाही, ती नवीन सुरुवाती आधीची आहे. तुला दिसत नाही म्हणून काही घडत नाही असं नाही. मुळे जमिनीत वाढतात, तेव्हा वरून काहीच दिसत नाही. पण एक दिवस अचानक अंकुर फुटतो. तुझं आयुष्य सध्या तिथेच आहे, अदृश्य वाढीच्या टप्प्यात. मी तुझ्या आयुष्यातील काही गोष्टी थांबवल्या आहेत, कारण त्या तुला दुखावणार होत्या. काही लोक दूर केले, कारण त्यांची साथ तुला खाली खेचणार होती. तुला वाटलं सगळं निसटत चाललंय. पण खरं सांगू, मी जागा रिकामी करत होतो, नवीन चांगल्यासाठी. तुझं चांगलं वळण कसं येईल माहिती आहे का? जे अडकलेलं आहे ते अचानक सुटेल. जे मिळत नव्हतं ते योग्य वेळी मिळेल. जे मन दुखवत होतं ते हळूहळू दूर जाईल. आणि जो आत्मविश्वास हरवला होता तो परत येईल. पण बाळा, हे वळण गोंगाटात येत नाही, ते येतं संकेतांतून. आरती, मंत्र, नाम, आठवण, अचानक आलेली आशा. आज जेव्हा तू माझा आवाज ऐकलास, तो माझा आश्वासक शब्द होता. तू योग्य मार्गावर आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं वळण येण्याआधी माणूस थकतो, कारण जुना टप्पा संपतोय. आणि नवीन टप्पा सुरू होण्याआधी मन थोडं रिकामं वाटतं. मी तुला फक्त इतकंच सांगायला आलो होतो की तू हार मानू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात मी आधीच माझं आशीर्वादाचा हात ठेवला आहे. आजपासून दररोज एकच वाक्य मनात म्हण, स्वामी, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
हे वाक्य बदल घडवायला पुरेसं आहे. आणि जेव्हा पहिले चांगलं वळण येईल ना, तेव्हा तुला आठवेल, हो, स्वामींनी आधीच संकेत दिला होता. मी उशिरा नाहीये, मी योग्य वेळी येतो. ऐक बाळा, आता मी तुला शेवटचं सांगतो. जेव्हा बदल खरोखर सुरू होतो ना, तेव्हा मोठा आवाज होत नाही, तो आतून सुरू होतो आणि तू नकळत वेगळा व्हायला लागतोस. हे आहेत ती अंतिम संकेत, ज्याचा अर्थ तुझ्या आयुष्यात चांगलं वळण सुरू झालं आहे. पहिलं संकेत, ज्या गोष्टींसाठी तू रोज रडायचास, त्याच गोष्टी आता तुला शांत वाटू लागतात. दुःख नाहीस झालेलं नसतं, पण त्याची पकड सैल होते. हेच मी तुझं ओझं उचलल्याचं लक्षण आहे. दुसरं संकेत, तू अचानक काही लोकांपासून दूर राहायला लागतोस. विनाकारण नाही, तुझं मन आता विषारी गोष्टी नाकारतंय. मी तुला वाचवतोय, हळूच. तिसरं संकेत, तुला उत्तर शोधावी लागत नाही, ती आपोआप मिळायला लागतात. एखादं वाक्य, एखादी ओळ, एखादी आरती, आणि मन म्हणतं, हे माझ्यासाठीच होतं. चौथं संकेत, तुझ्या आत भीती कमी होते आणि विश्वास वाढतो. परिस्थिती बदललेली नसते, पण तुझं मन बदललेलं असतं, आणि तेच खरं चमत्कार असतो. आणि पाचवं, अंतिम संकेत, तू आता मला फक्त संकटात नाही आठवत, तर शांततेतही आठवतोस. कारण आपलं नातं मागण्याचं राहिलेलं नसतं, ते समर्पणाचं झालेलं असतं. आता मी तुला एक गोष्ट सांगून थांबतो. तुझ्या आयुष्यातील जुना अध्याय संपलाय. पुढचा अध्याय लिहिला जातोय. तो थोडा वेगळा असेल, पण अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक पवित्र असेल. तू फक्त चालत राहा, मागे वळून पाहू नकोस, कारण मी पुढे उभा आहे. तुझ्या आयुष्यात चांगलं वळण आलंच आहे. आता ते दिसायला वेळ लागतोय, एवढंच. इथेच ही कथा संपत नाही, इथूनच ती सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.